ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी शास्त्रभाग मत्तेय याचा 7वा अध्याय 21 ते 27 ही वचने. मत्तेय याचा 7वा अध्याय 21 ते 27 ही वचने. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. या वचनाद्वारे प्रभू आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण मत्तेय 7 21 ते 27 या वचनांवर मनन करणार आहोत आणि या परिच्छेदामध्ये काही महत्वाच्या बाबी आहेत. त्या प्रश्नाच्या स्वरूपात आपण त्याच्यावर विचार करूया. पहिला प्रश्न आपण विचारूया तो वचन 21 मध्ये की स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होईल. त्याचे उत्तर प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे 21व्या वचनामध्ये देतो आहे. त्यात नकारात्मक असं उत्तर आहे. प्रभू म्हणतो की जो येशूला केवळ प्रभुजी प्रभुजी म्हणतो त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, परंतु तो जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, होय, प्रभू येशूची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या इच्छेप्रमाणे वागतो, त्याचा प्रवेश मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये होईल. आणि परमेश्वराची इच्छा समजून घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याबद्दल प्रेषित पाऊल एफेसकरास पत्र 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये सांगतो आहे की प्रभूची इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि ती समजून घेण्यासाठी तो पुढे रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि वचन 2 मध्ये सांगतो की देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्यावायचे असेल तर या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका आणि आपल्या मनाचे नवीकरण होऊन
स्वतःचं रूपांतर होण्याची गरज आहे. त्यावेळेस आम्हाला प्रभूची इच्छा उत्तम रीतीने समजेल. त्याच प्रकारे योहान देखील योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये सांगतो की जो देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा आहे तो सर्व काळ राहतो. तर मग काय प्रियानो, आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो आहोत काय? आमचा उत्तम असा कित्ता स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण तो योहान 6:38 मध्ये सांगतो आहे की मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. तेव्हा आमचे देखील हेच कर्तव्य असावे की आम्ही आमच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागावे. दुसरा प्रश्न आपण विचारूया. वचन 22 आणि 23. त्या दिवशी त्याच्या पुढे कोण टिकेल किंवा त्या दिवशी तो कोणाला त्याच्या पुढून घालून देईल? ते जे केवळ प्रभू प्रभू म्हणतात व व्यक्तिगतरित्या त्याला ओळखत नाहीत, त्याच्या नावाने कदाचित त्यांनी महान चमत्कार केलेले असतील, परंतु त्यांनी ख्रिस्ताला ओळखलेलं नसेल, तर तो म्हणेल, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. त्यावेळेला आमची काय दशा असेल? प्रियानो, तिसरा प्रश्न आपण विचारूया. वचन 24 मध्ये सुज्ञ मनुष्य कोणासारखा? या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं की जो प्रभूचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतो तो सुज्ञ मनुष्यासारखा आहे. त्याच प्रकारे 26व्या वचनामध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे. प्रश्न हा आहे की मूर्ख मनुष्यासारखा कोण? तो जो वचन ऐकतो परंतु त्याप्रमाणे वागत नाही, तो मूर्ख मनुष्याप्रमाणे आहे. तेव्हा प्रियानो, आपण पित्याच्या इच्छेप्रमाणे वागूया, येशू प्रभूला ओळखूया आणि त्याच्याशी आपला संबंध अधिक घनिष्ठ करूया आणि त्याचे वचन ऐकून त्याप्रमाणे वागूया, म्हणजे आम्ही सुज्ञ बनू. हे करण्यासाठी प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला सामर्थ्य देव. करूया. स्वर्गीय पित्या, आभारी आहोत कारण प्रत्येक वेळा तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला सावध करतोस आणि आम्हाला शिकवतोस की आम्ही कसं वागावं. प्रिय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास, तुला ओळखण्यास आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर आणि सुज्ञ व्यक्ती बनून आम्ही तुझं वचन ऐकावं आणि तुझ्या वचनाप्रमाणे वागावं म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं विशेष सहाय्य कर आणि आम्हाला तुझ्या मार्गात चालण्यास कृपा पुरव. प्रार्थना येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.